शेवटी वळू पाळणे वळू बाळगणे पण ही साधी सोपी गोष्ट नाही. साधारण रोजचा 300 ते 400 रुपये वळू मालकाला खर्च आहे सर. आणि सिमेंटचा कसा आहे, शेवटी सिमेंटचं 5-50 रुपयाला तुम्हाला मिळेल, पण त्याच्यानंतर जी तुम्हाला पैदास पडणार आहे वळूची, ती वळूची पैदास वेगळी आहे. क्रॉस ब्रिडिंग झाल्यामुळे आज एक क्षेत्रात खिल्लार कमी होऊन क्रॉस ब्रिडिंग व्हायला लागलेलं आहे. आणि जर खिल्लार प्रॉपर पाहिजे असेल तर तुम्ही वळूकडेच रेतन केलं पाहिजे, हे मी लोकांना सांगू इच्छितो. या बैलाचा बाप म्हणजे मेटकरी बंधू सांगोला यांचा जगप्रसिद्ध हौशासारखी बैल म्हणजे क्वचितच तसली बैल होऊन गेली महाराष्ट्र कर्नाटकात. त्याचं हे वासरू आहे आणि ह्याची आई सुद्धा सांगोल्यातच आहे. आणि याची आई पण एक जातीवंत वळूचीच पैदास आहे. त्यांच्याकडे छबू नावाचा जो वळू होता त्या वळूची पैदास आहे. जय जवान जय किसान. महाराष्ट्रात अनेक आपण वळूंच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सावर्डे गावामध्ये. एक जातीवंत वळू आहे आणि नाव त्या वळूचं किंवा मालकाचं नाव संपूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त आणि मापाटापाचा असा वळू आहे आणि मालक आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून संपूर्ण वळूविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्ते. नमस्कार. प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव श्री अश्विन कुमार अनिल चव्हाण. तसं बघायला गेलं तर वळू क्षेत्रात आपण नवीनच दिसताय. होय. काय सांगचाल की बाबा वळूच दावणीला घडवायचा? आता इकडे बघितलं तर आम्ही परिचय करून घेतला की तुमची फॅक्टरी वगैरे किंवा काय, आणि परत तरी पण या क्षेत्रामध्ये आपण उतरताय, काय सांगचाल? जुन्या काळापासून आमच्या आजोबांपासून आमच्या घरात बैल घडून गेलेले आहेत आणि एक पहिल्यापासून नाद म्हणून हे आता सगळं संपत चाललेलं आहे, पण एक नाद म्हणून आपण फक्त याची जोपासना केलेली आहे. आणि याला एक दुसरा हे मार्ग द्यावा म्हणून आम्ही वळू क्षेत्रासाठी आम्ही याला निवडलेला आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्ही वळू क्षेत्रासाठी तो बैल घेतलेला आहे, एक दारात बैल असावं म्हणून घेतलेला? हा, आम्हाला एक हौस आणि आमच्या दारात एक वळू असावं म्हणून आम्ही घेतलेला, एक बैल असावं म्हणून घेतलेला आहे. आणि खिलार जात ही जोपासावी, ही महाराष्ट्राची काय म्हणतात शान आहे आणि ही कंटिन्युअस राहावी म्हणून आम्ही हे करतोय. नक्कीच. बैलाची काय सांगचाल? बैल कुठून घेतला होता किंवा बैलाविषयी काय सांगचाल अजून? बैल हा मेटकरी बंधूंचा हौशा बैलाची पैदास आहे. हा आम्ही मंगळवेढ्यातून घेतला होता. हा. आणि साधारण आम्ही हा 9-9.5 महिन्याचा असताना आणला होता. आता काय दाती काय? आता चौथा दात पाडलाय. मित्रांनो बैल बघू शकताय आताशी चौसा बैल झालेला आहे, परंतु माप जबरदस्त. मालकाची 5.5-6 पावणे 6च्या आसपास हाईट असेल आणि बैल सुद्धा तेवढ्याच मोठ्या मापाटापाचा झालेला आहे. खरं सांगायचं म्हटलं तर बघू शकताय. आणि जात म्हटलं तर कुठली बैलाची? हा तसा कारजा खाणीचा बैल आहे. हा. आणि हौशा बैलाची पैदास आहे. साधारण कोसा खिलार मध्ये हा मोडतो. कोसा खिलार मध्ये मोडतो. आता शक्यतो आपल्या किती गाई रेतन झाल्यात आतापर्यंत? आता 100+ गाई रेतन झालेले. रेकॉर्ड आहे का आपल्याकडे? हो, रेकॉर्ड आहे. मित्रांनो बघू शकताय. आणि खासियत म्हटलं तर या बैलाचं बॉडी स्ट्रक्चर बघितलं किंवा सगळ्या गोष्टी बघितल्या तर याची कालवड कशी पडतात किंवा काय? नाही सर, आता कसं झालंय, 1 महिना ते 1.5 महिना लागेल अजून याची पैदास व्हायला. अजून काही पैदास पडलेलं नाही, पडेल. हा, म्हणजे तुम्ही दुसरा झाल्यानंतर चालू केला? हा, दुसरा झाल्यानंतर चालू केलं. दादा नमस्ते. नमस्ते. प्रथम नाव सांगा आपलं. प्रतीक पाटील. काय सांगचाल की आता बैलाविषयी म्हणजे जशी चर्चा चालली होती, आपण बरंच जाणकार आहात किंवा शेवळ काय सांगचाल की म्हणजे आईकडची किंवा बैलाच्या बापाकडची अशी वंशावळ आम्हाला काय सांगचाल तुम्ही? या बैलाचा बाप म्हणजे मेटकरी बंधू सांगोला यांचा जगप्रसिद्ध हौशासारखी बैल म्हणजे क्वचितच तसली बैल होऊन गेली महाराष्ट्र कर्नाटकात. त्याचं हे वासरू आहे आणि ह्याची आई सुद्धा सांगोल्यातच आहे. आणि याची आई पण एक जातीवंत वळूचीच पैदास आहे. त्यांच्याकडे छबू नावाचा जो वळू होता त्या वळूची पैदास आहे. आणि वासराचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं की आता एक ट्रेंड चालू आहे, नाकाडी म्हणा किंवा काय वळू क्षेत्र असू दे किंवा बैलांच्या ह्याच्यात, तर वासराचे जे जुन्या जाणत्या लोकांना जी नळी लागते नाकाची प्रॉपर, कपाळापासून जे प्रॉपर चालू होतं नाक, ती जी आहे ती प्रॉपर याला आहे. सगळ्यात महत्वाचं वासराची कान कवाळी, वासराची मान, वासराला गळवण कमी आणि अनेक युनिकनेस सांगायला झाला तर वासराचं पाय.
महाराष्ट्रातील 90% वळूंचं पाय हे वेडेवाकडं म्हणण्यापेक्षा एक प्रॉपर असं लाईन अलाइनमेंट नसतात. त्यापैकी एक अपवादात्मक वासर आहे की वासराचं पाय एकदम अलाइनमेंट आहे आणि वासराचा कलर जो डार्क कोसा कलर लागतो शर्यत क्षेत्रासाठी, जे चकडी असू दे किंवा आमच्या इथं आरत परतला जे प्रॉपर जे स्ट्रक्चर लागतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे वासराचा बोर्डम म्हणजे वासराचा बॉडी ड्रम प्रॉपर एकदम स्ट्रक्चर अलाइनमेंट आहे. वासराचा चौक वगैरे, वासराचा शेपूट गोंडा असेल, वासराची शेपूट असेल आणि वासराची जी बेंबी आहे ती प्रॉपर चिटकून आहे. वासराने आतापर्यंत 100+ गायी रेतन केलेल्या आहे. बाकीचं सगळं वासराबद्दल सांगायचं झालं तर याची वासरं पायाला वगैरे काटक असल्यामुळे तर ज्यांना कोणाला समजा वासरं पडली, कोण पडू दे, तर ज्यांना कोणाला वळू क्षेत्रात नाही तर त्याची शर्यत क्षेत्रात सुद्धा वासरू 100% चालणार. आमच्याकडे आरत परतला शर्त्या असतात तिथे तरी 100% वासराला दम लागतो. म्हैसूरी वासर इकडे चालत नाही, म्हणजे 100% आमच्या इकडे खिलार असतात आरत परतला वासरू, कारण की त्यांना दम असते आणि तग असते. आणि वासराला पिकअप सांगायचं झालं तर मगाशी आपण बघितलं असेलच की वासरू आता सोगा मोडतंय का मग सोगा मोडतंय झोपल्यानंतर वाटत होतं. ठीक आहे, बघा वासराला राग किती आहे. बघा तुम्ही घेतलाय हौसासाठी, नादासाठी बैल घेतलाय, दारात बैल असावं म्हणून घेतलाय, काय पण यातून समाधान काय मिळतंय? नाही, समाधान म्हणजे एक देखणी वस्तू आपल्या दारात राहते. आणि दुसरं जर याबद्दल जर मला सांगायचं झालं तर वळू 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 म्हणून जे माणसांच्या मनात चुकीचे विचार आहेत किंवा नुसतं माप म्हणा किंवा काय म्हणा, हे असं न करता मी याला काय घेताना काय केलं, अनिकेत सर असू देत आमचे खिलारचे जे अभ्यास पूर्ण देश जगात आपल्या खिलारला रिप्रेझेंट करतात, ते म्हणा किंवा जुने जाणती माणसं यांच्याकडून अभ्यास करून ही घेतलेला आहे. आणि वळू म्हणजे कसं आहे, शेवटी लाईन महत्वाची आहे सर. याला कसं आहे, त्याचे आई वडील ही 4-5 पिढीची जी वंशावळ आहे ही पूर्णपणे आम्हाला ही जी माहिती आहे ती माहिती करून त्याचा अभ्यास करून घेतलेला आहे. नुसतं माप म्हणजे वळू असं हे जे चुकीचं जे चाललेलं आहे ते तसं काय नाही आहे सर. कारण मध्यंतरीच्या काळात बघा बैलगाडी शर्यत बंद झाली होती आणि अनेक लोकांना म्हणजे वळू जर येतन परवडा म्हणून सिमेंट कडे वळली. बरोबर, सिमेंट 10, 15, 20 रुपये सरकारी मिळतंय म्हणून सिमेंट भरवू लागली. तर अशा लोकांसाठी काय सांगताल तुम्ही? नाही सर, कसं आहे, 1000, 1500, 2000 शेवटी वळू पाळणे, वळू बाळगणे पण ही साधी सोपी गोष्ट नाही. साधारण रोजचा 300 ते 400 रुपये वळू मालकाला खर्च आहे सर. आणि सिमेंटचा कसा आहे, शेवटी सिमेंटचं 5-50 रुपयाला तुम्हाला मिळेल, पण त्याच्यानंतर जी तुम्हाला पैदास पडणार आहे वळूची, ती वळूची पैदास वेगळी आहे. क्रॉस ब्रिडिंग झाल्यामुळे आज एक क्षेत्रात खिल्लार कमी होऊन क्रॉस ब्रिडिंग व्हायला लागलेलं आहे. आणि जर खिल्लार प्रॉपर पाहिजे असेल तर तुम्ही वळूकडेच रेतन केलं पाहिजे, हे मी लोकांना सांगू इच्छितो. आणि आता वंशावळ आता तुम्ही म्हटला, आता ही 4 पिढ्यांची वंशावळ त्यातून घेतलेला हा बैल आहे. हो, तर तुम्ही वळूसाठी बैल निवडताना पण त्याची प्रॉपर मागची वंशावळ माहिती आहे का? त्या वळूची प्रॉपर वंशावळ तुम्हाला माहिती आहे का? नुसते आज काय झाले, हिजी खान तिजी खान किंवा काय आहे, कुठल्या तरी व्यापाऱ्याकडून बैल घ्यायचा, त्या खाणीचा बैल आहे, त्या खाणीचा बैल आहे, असं जर काय नसते. याचं शेवटी कसं आहे, ते त्याचे वडील कोण आहे, त्याचा आजा कोण आहे, त्या वळूची आई कोण आहे, आईचा वडील कोण आहे, आणि त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्या गायीसाठी माणसांनी वळू निवडावा. सर्वात महत्वाचं की या गोष्टी झाल्या, आपला बैल सुद्धा एक जातीवंत आहे, परंतु आता रेतनासाठी येणाऱ्या गायी असतील किंवा काय, एक अर्थकारणाच्या दृष्टीने विचारतो की आपण दर किती ठेवलेला किंवा काय? साधारण आम्ही दर 1500 रुपये सर फिक्स ठेवलेला आहे प्रत्येक गायीला. आणि आता सध्या कुठून गायी येतात किंवा काय? भरपूर लांबून गायी कर्नाटकातून आलेले आहेत, या सांगली भागातून आलेले आहेत, जत साईडून गायी आलेले आहेत, जे खरोखर अभ्यासू माणसं आहेत आणि याच्यासाठी माणसांनी गायी भरपूर आलेले आहेत आमच्यापाशी. म्हणजे आज कर्नाटक भागातून येतात, तिकडे पण टॉपची ओळख. हो, तिकडे पण टॉपची ओळख असताना पण येतात. म्हणजे अभ्यास ज्याला त्यांना जे पाहिजे त्यासाठी येतात. हा, ते त्यासाठी सर येतात आपल्यापाशी. नक्कीच. लोकांना परत एकदा आपला पत्ता काय सांगचाल? निंचे सावर्डे, तालुका हातकलंगडी, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर 738711 वळू तर महाराष्ट्रात भरपूर आहेत, परंतु आपण म्हणताय जातीवंत जातीवंत, नक्की जातीवंत म्हणजे काय? सर जातीवंत म्हणजे कसं की आता लोकांचं एक हे झालंय की बैल मार्का पाहिजे किंवा बैल रगील पाहिजे. तर रगील म्हणण्यापेक्षा बैल कसं, बैल शास्त्रातला बैल पाहिजे, जेणेकरून प्रॉपर मालकाची तर ती सांभाळणी करून घेतलाच पाहिजे बैल मालकाकडून. पण
आता ह्या बैलाबद्दल सांगायचं झालं तर बैल आता तुम्ही बघितलंच मगाशी कसा अंगावर आला बैल, पण फक्त गाई वगैरे दिसले तर बैला दोघा तिघांना 3 कासरं तरी लावावं लागतात प्रॉपर, त्याशिवाय बैल ऐकत नाही. आणि गुरांना पण बैल एकदम चांगला आहे, पण बैल शास्त्रातला बैल पाहिजे. शास्त्रातला म्हणजे प्रॉपर, बाकीचे याला अवताला झुकतोय आपण, बाकीचे सगळे रानातले फास वगैरे सगळं मारून घेतोय, तिथं कामाला त्यानं तिची ताकद वगैरे दाखवली पाहिजे. नुसतं असं अंगावर येणं किंवा बाकीच्या गोष्टी त्याला ते रगीलपणा किंवा अशा गोष्टी म्हणत नाही. बैलाचा तो गुण खासियत आहे की बैल शास्त्रातला बैल आहे.